मित्रांनो पोहोचलो आहोत चिरनेर गावात। सप्टेंबर 1930 रोजी जो चिरनेर जंगल सत्याग्रह झाला तेव्हा पापड नाचणीचं पापड पापड पण आहेत, नॉर्मल पापड पण आहेत आणि इकडे तुम्हाला आलूची भाजी आहे। मिरच्यांचा तुम्हाला 20 रुपयाला भेटणार आहे। रुपयाला मिळणार आहे। डोसा असणार आहे 15 रुपये पाव सेम आहे। लेला नसेल तर हा तुम्हाला 250 रुपयाला 230ला सेम। हा बदामाचा 220 स्थापना केलेली आहे। 120 रुपये पाव किलो असणार आहे। रुपये वाटा, हा वाटा 50 रुपयाला असणार आहे। ही 150 रुपये असणार आहे। ही 100 रुपये असणार आहे। 10 पीस येणार आहे तुम्हाला। 150 वाली आहे, तुम्ही पाहू शकता। हा गरम मसाला 5 रुपयापासून स्टार्ट। हा 300 रुपये। हा बघा, हा मातीची भांडी विकायला 100 आहे। डायरेक्ट 200ला 2 म्हणजे दिसतात त्या सर्व तुम्हाला 10 रुपयाला। इवन हा 150 रुपये आणि हा वाला ओके। हा गावठी मूग तुम्ही पाहू शकता 200 रुपये किलो। ह्या दादाने 2 किलो मिरची घेतली। अगोदर लेडीज चप्पल जास्त आहेत बहुतेक। जे हा 400 वाला आहे, हा 400 वाला आहे, हा 250 वाला आहे, हा 450 वाला आहे, हा 150 वाला आहे। तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आहे संकष्टी। सो संकष्टीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि संकष्टी बोलल्यावर बाप्पाचं दर्शन म्हणजे पूर्ण दिवस एकदम रापचिक, एकदम भारी, टेन्शनच नाही। आणि थेट चाललो आहोत चिरनेरला, बिकॉज चिरनेरच्या महागणपतीची भरपूर ख्याती आहे। म्हणजे असं संबोधले जाते की तो तिलाने गणपती वाढला जातो, प्रत्येक दिवशी वाढत जातो। चला तर पाहूया पूर्ण माहिती। आणि तिथे अजून आठवडा बाजार पण भरतो, म्हणजे आठवडा नाही बोलू शकत पण संकष्टीचा बाजार भरतो, तो एकदा आपण कॅप्चर करण्याचा ट्राय करूया। चला तर जाऊया थेट चिरनेरला, महागणपतीचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो पोहोचलो आहोत चिरनेर गावाचा स्टॉप। जो मेन स्टॉप असतो तो हा स्टॉप आहे। इकडून पण येतो, इकडून येणारा रस्ता हा पनवेलवरून मुंबईवरून येणारा आहे आणि तिकडून येणारा खारपाडा मार्गे म्हणजे पेन मार्गे वगैरे। आणि त्या साईडने पण कातलपाड्यावरून पण आतमध्ये जायला तुम्हाला बाप्पाचं दर्शन होऊ शकतो। तिकडून थोडा लांब पडतो आणि इकडं पहिली कमान होती, इथं स्ट्रेट एक कमान दिसते, ती पहिला जुना रस्ता होता। आता तिकडं राईट साईडला एक रिक्षा स्टँड आहे, त्याच्या इथूनच आतमध्ये जायचं। मित्रांनो आपण थेट इथून स्टॉपमधून चिरनेर स्टॉपवरून डायरेक्टली आलो। राईट साईडला रिक्षा स्टँड थांबतात आणि तुम्हाला असा एक छोटासा फलक पाहायला मिळेल जिथं श्री चिरनेर महागणपती मार्ग म्हणून लिहिलेलं आहे आणि इथून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे। मित्रांनो जसं आपण मंदिराच्या एंट्रन्सच्या म्हणजे रोडच्या एंट्रन्सच्या इथं येऊ, अशी तुम्हाला एक फलक पाहायला मिळेल आणि इथूनच थेट आपल्याला प्रवेशद्वार आहे। स्ट्रेट जायचं आहे। स्ट्रेट होऊन राईट एक आहे डायरेक्टली बाप्पाच्या दर्शनाला। तर मंडळी जशी एंट्री गेली, थोडासा बाजार भरला आहे पण आपल्याला थेट जायचं आहे दर्शनाला। इकडं मग भाजी पाहू शकतो। बापरे, अजून काही तेवढा भरलेला नाही आणि थेट जाणार आहोत आपण आता मंदिराकडे। मित्रांनो डायरेक्ट आपण मंदिराकडे आलो आहोत। सगळीकडे तुम्हाला हार नारळ वगैरे तुम्हाला दुर्वाहार हवे असतील तर या साईडला आणि या साईडला पण दुकानं भरपूर आहेत। आणि आता लागूया लाईनमध्ये। थेट गर्दी एवढी असायची का पूर्ण लाईन डायरेक्ट बॅक साईडला असायची, म्हणजे गणपतीची वेशी आहे तिकडं स्टॉपकडं जायची। आत्ता सध्या तिकडं जात नाही। सो जाऊया दर्शन घेऊया। पाहू शकता 25 सप्टेंबर 1930 रोजी जो चिरनेर जंगल सत्याग्रह झाला त्याच इतिहासाची साक्ष देत असलेली ही बंदुकीची गोळी। हा गज आहे विंडोजचा, बाकी विंडो त्यांनी ही केली पण हा बघा पाहू शकता मंडळी। हा गाभारा असणार आहे, इथून आत जाणार बाहेर निघणार आणि ज्यांना पण भाविकांना बसायचं असेल त्यांच्यासाठी हा सभागृह केलेलं आहे। मुख्य प्रचंड असं सभागृह आहे आणि ऑलरेडी त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे। आणि जाऊया आता बाप्पाचं दर्शन घेऊया। तुम्हाला जेव्हा एंट्रन्स करता तेव्हाच तुम्हाला 2 हत्ती पाहायला मिळतात। हा बघा, हा या साईडला आहे आणि त्या साईडला आहे। मंडळी पहिलंच तुम्हाला मूषक राजांचं दर्शन होते, वाहन उंदीर जो आहे त्यांचं दर्शन होते। मित्रांनो बाप्पाचे वाहन आहेत मूषक, त्यांच्या कानात जी पण गोष्टी सांगितली जाते ती तुम्हाला लवकर भेटते अशी ख्याती आहे। आणि पाहू शकता मूषकराज। मित्रांनो गाभाऱ्यामध्ये एंट्रन्स करतो।
मित्रांनो, गाभाऱ्यातून जसं तुम्ही बाहेर येता तिथंच तुम्हाला पहिलं हनुमंतरायाचं दर्शन भेटते. हनुमंतरायाचं मंदिर आहे, जाऊया तिथं हनुमंतरायाचं दर्शन घेऊया. मित्रांनो, जास्त काही क्राऊड नाही, त्याच्यामुळे दर्शन फटकन झालं. जर सॅटर्डे संडे असतो त्या टायमिंगला भरपूर क्राऊड असतो. आणि थेट आपण मंदिराच्या बाहेर आलो. तुम्ही पाहू शकता हा आहे मंदिर. आणि जसं तुम्ही बाहेर येता या साईडने तुम्हाला इकडे एक शंकराचं मंदिर पाहायला मिळतो. आणि इकडं आहे जो चेन्नई जंगल सत्याग्रह झाला आहे त्याचं हुतात्मा स्मारक आहे पूर्ण, तिकडं पण जाऊया. त्याच्या आधी आपण इथला बाजार कलेक्ट करूया, बिकॉज बाजार आत्ता भरत चालला आहे. जसं निघता मंदिरामधून डायरेक्टली बाजार इकडं पूर्ण भरलेला असणार आहे. इथून थेट लास्ट म्हणजे चिरनेरला बाहेर रोडपर्यंत भरलेला असतो. आज थोडा लेट होणार आहे, बहुतेक 10पर्यंत हा बाजार जास्तच भरला जातो. आणि इकडे तुम्हाला पाहायला मिळतात गावठी भाज्या. आणि इकडं आहे घरगुती केलेल्या पापड्या वगैरे, तुम्हाला शेवया वगैरे पाहायला मिळतील. तर मित्रांनो, इकडे तुम्ही पाहू शकता गावठी वांगी आहेत, इकडे दुधी आहे, जांभळं आहेत, प्लस हा बघा तुम्ही पाहू शकता सुक्या मिरच्या पण आहेत, प्लस पापडी आहे. अजून काय काय आहे? शेवया, पापड, नाचणीचं पापड. ओके. आणि नाचणीच्या शेवया. ओके. आणि कसा काय आणि दिला? आलूची पण. ही 20 रुपयाला. ही एक पॅकेट तुम्हाला 20 रुपयाला पडेल. कोणती पण? ही कोणती आहे? ही नॉर्मल शेवई आहे. आणि ही वाली नाचणीची. हे बघा तुम्ही पाहू शकता नाचणीची पण आहे, प्लस नाचणीचे पापड पण आहेत, नॉर्मल पापड पण आहेत. आणि इकडं तुम्हाला आलूची भाजी, आलूची पानं आहेत, हे आलूवडी करण्यासाठी आहेत. प्लस मेन आहे जांभळं. जांभळं कशी दिली? 20 रुपये वाटी. 20 रुपये वाटी, म्हणजे ती छोटीशी वाटी. ही वाटी, ही वाटी तुम्हाला 20 रुपयाला भेटेल. आणि वाल कसे आहेत? 15 रुपये एक कप असणार आहे तो. ओके, ठीक आहे, थँक्यू. मिरच्या 20 रुपये. मिरच्या 20 रुपये. हा बघा हा पॉकेट असणार आहे मिरच्यांचा, तुम्हाला 20 रुपयाला भेटणार आहे. डेट पण काढलेला आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही तुम्हाला डेट खायला वगैरे. आणि शेंगा 20 रुपये. डायरेक्ट जुडी आहे का शेंग्यांची? शेंग्यांची पाहू शकता तुम्ही, ही बघा जुडी आहे, डायरेक्ट 20 रुपये. आणि तुमचं नाव? सुमती मुंबईकर. इथलेच तुम्ही? मुंबईकर बोलला ते इथलेच आहेत? ओके 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 ओके, थँक्यू भैया. चला तर पुढं जाऊया. अजून भाज्या आपल्याला पाहायला मिळतात. इकडं पालेभाज्या आहेत. भाजा ज्याला आपल्याला बोलला जातो तो भाजा आहे. प्लस आंबा पाहू शकता, कसला मोठा आहे आंबा बघा. एक आंब्याची साईज बघा, हातात पण मावत नाही. हा तोतापुरी असेल, तोतापुरी आंबा आहे पाहू शकता तुम्ही. आणि इकडं भाजा आहे. भाजा 2 टाईपचा आहे, एक लाल पण आहे, हिरवा पण आहे, प्लस छोटा पण आहे कोवला भाजा. तर आई तुमचं नाव? तुम्ही इथल्याच? कशी काय जुडी असणार आहे, काय असणार आहे? 10 रुपये. हे 50 रुपये. 80 रुपये किलो. ही 50 रुपये. 50 रुपयाला किती येतील हे भाजे? ओके, 3 ते 4 येणार आहेत 50 रुपयाला. आणि ही जुडी असणार आहे कितीला? 10 रुपये. ही बघा 10 रुपयाला जुडी असणार आहे. मस्त अशी फ्रेश आहे. याच्यात तुम्हाला लाल पण भेटेल आणि हिरवी पण भेटेल. आणि आंबा कसा असणार आहे? 80 रुपये किलो असणार आहे. एका किलोमध्ये 2 किंवा 3 भेटतील. ओके, 2 किंवा 3 भेटतील. तुम्ही इथलेच ना चिरनेरच्या? ओके ओके, चला. हां, घरची आहे भाजी. घरची आहे, गावठी. आता गावठीच चालू होणार आहे भाजी. चला तर नेक्स्ट बघूया आपल्याला अजून काय पाहायला मिळतंय. इकडं आहे, तिकडं सेम मिरच्या आहेत. इकडं आपल्याला लाडू पाहायला मिळलेले आहेत. 2 टाईपचे लाडू आहेत. तर आई आपलं नाव? सुलोचना. तुम्ही इथल्याच तुम्ही? ओके. कसं काय लाडूचा भाव कसा असणार आहे? हा 50 रुपयाला एक पॅकेट असणार आहे. आणि हा मेथीचा आहे ना? नाही दाबत नाही मी. आणि हा तांदळाचा आहे. हा बघा तांदळाचा आहे. हा पण 50 रुपयाला असणार आहे. तर हा 50 रुपये आहे. प्लस मेथीचे पण लाडू पाहिजे असे 50 रुपयाला. आणि हा मोठा आहे का? 100 आहे. म्हणजे हा ग्रॅमवर विकला जातो की पॉकेटच? म्हणजे काउंटवर देता तुम्ही, नगवर देता. ओके. आणि अजून इकडं तुम्हाला पाहू शकता भेंडी आहे. भेंडी कशी आहे? 10 रुपयाला एक जुडी असणार आहे. ही बघा तुम्ही पाहू शकता भेंडी 10 रुपयाला फ्रेश आहे, गावठी आहे. प्लस इथं मिरच्या पण आहेत. मिरच्याची साईज पाहू शकता. मिरच्या कशा दिल्या? 30 रुपये पाव आहे. आणि ह्या बघा तुम्ही पाहू शकता, ती पण तिकडे आपण छोट्या मिरच्या पाहिल्या, इथं थोड्या मोठ्या पण भरलेल्या आहेत. ही पण 20 रुपये असणार आहे. वाल्याचा कसा असणार आहे? 15 रुपये पाव सेम आहे. आणि इकडं थोडासा पायकोंड आहे, आवला आहे, प्लस रताला आहे आणि भुशिंग आहेत. हे कसे असणार आहे? हे डायरेक्ट उकडूनच आणलेले आहेत. हे तुम्हाला 50 रुपये पाव. आणि जांभळाची वाटी कशी असणार आहे? 20 रुपये. आणि तिकडची राई आहे. ओके, भाज्याचा सब्जा आहे. सब्जा फुगत घालायचा, सध्या समरमध्ये तो लागणार आहे. आणि इकडं आहे चणा. चणा कसा दिला आहे?
80 रुपये किलो चणा पाहू शकता तुम्ही. हा डायरेक्ट किलोचा असेल का? हा डायरेक्ट माप किलोचा आहे. तुम्ही पाहू शकता 1 किलो 80 रुपये तुम्हाला चणा भेटणार आहे. चला तर पुढं जाऊया मित्रांनो. इकडं पण भाजी सेम आहेत. रेट तर सेमच असणार आहे, तो काही डिफरन्स नसणार आहे. पण नवीन नवीन काय पाहायला मिळतं आहे ते आपण बघूया. इकडं आपल्याला आवला एक पाहायला मिळाला आहे आणि मिरची पण आहे मोठी थोडी आणि प्लस चिंच आहे. आई आपलं नाव आपलं अंजनी श्याम ठाकूर. ओके, आपण इथलेच का? हा, गावातले. ओके, गावातले. चिंचेचा वाटा कसा दिला आहे? 20 रुपये. 20 रुपयाला एक. हा पाहू शकता गुरमुटलेल्या चिंच आहेत, मस्तपैकी आंबट लागणार आहेत. आणि प्लस आवला पण आहे. आवला कसा आहे? आवला 20 रुपये. आणि इकडं भरायला मिरच्या सध्या समरमध्ये, कारण मे महिना चालू आहे तर भरपूर काय पापड वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. भरायला मिरची बघा एकदम मस्त आहे. मिरची कशी दिली? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. किलो मिरची भेटणार आहे. 100 रुपये किलो असणार आहे. हा बघा मार्केट पूर्ण तुम्हाला भरलेलं आहे. त्याच्या अजून बाहेर गेल्यानंतर अजून तुम्हाला पाहायला मिळेल. इकडं पण तुम्हाला गावठू सर्व पाहायला मिळेल. मित्रांनो इकडं पण तुम्हाला भाजी आहे. इकडं आहे करवंदाच्या कपच्या, ज्या आपण हिवाळ्यात खातो. ही बघा कपची बघा किती मोठी आहे करवंदाची. आई तुम्ही कुठल्या? इथल्याच. कसा दिल्या करवंदाची कपची? 50 रुपयाला वाटा असणार आहे. वाट्यामध्ये तुम्ही पाहू शकता 5 ते 6 करवंदाच्या कपच्या आहेत आणि खायला उत्तम असतात. आणि प्लस इकडे तुम्हाला दुधी वांगी पण छोटी आहेत, गावठी आहेत. पाहू शकता तुम्ही, छोटा एकदम वांगा आहे, मस्त खायला लागेल. आणि इकडं आयो बसली आहे. आयोने कढीपत्ता पण आणलाय. कढीपत्ता पण पूर्ण फ्रेश आहे, तुम्ही पाहू शकता. आयो ही जुडी कशी दिली जाईल? 10 रुपये. ओके, 10 रुपयात तुम्हाला कढीपत्ता जुडी भेटेल. प्लस आलूची पानं पण आहेत, शेंगा 20 रुपये आणि आलूची 20 रुपये. 20 रुपये जोडी असणार आहे. प्लस भाजे पण आहेत छोटे, 10 रुपयाला भाजा असणार आहे. तर आई तुम्ही कुठल्या? इथल्याच का तुम्ही? ओके. तर पाहू शकता असे तुम्हाला स्टॉल बसलेले आहेत. अजून इकडे एक स्टॉल आहे, स्वीट वगैरे सर्व काही याच्यात दिले आहे. तुमचाच आहे काका? आपलाच आहे का? तुम्ही इथलेच का? इथलेच? तर तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला ऑइल फ्राय करायला बघा मस्त, टेन्शन नाही. प्लस मिरच्या आहेत आणि इकडे एक आंबूस आहे. हां, त्या फ्राय केलेल्या आहेत. ओके, हा फ्राय केलेल्या आहेत, हा फ्राय केलेल्या नाही आहेत, ते फ्राय करायला लागेल. आणि इकडे आहे आंबोशी कशी आहे? 10 रुपयाला. हे बघा छोटा पॉकेट एकदम भरलेला आहे. आंबोशी 10 रुपयाला पॉकेट आहे. प्लस इकडे तुम्हाला सब्जा पण पाहायला मिळेल. सब्जा कसा असणार आहे? हे 50. हा 50 रुपयाला सब्जाचा पूर्ण पॅकेट असणार आहे. आणि मिरची 20 रुपयाला मिरची पॅकेट असणार आहे. आणि इकडे स्वीटमध्ये तुम्हाला सोप पाहायला मिळते, भरपूर काही सोप आहेत. याची कशी कॉस्ट असणार आहे? हे 30ला एक. हा बघा तुम्हाला 30ला सोप पाहायला मिळेल, मल्टिपल कलरमध्ये. आणि हे प्लस मगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा बघा पाहू शकता मग हवाला हा तुम्हाला 60 रुपयाला याला क्लिप असणार आहे, ओपन करून तुम्ही हे करू शकता. आणि प्लस इकडं आहे चिंच ही तुम्हाला 40 रुपयाला पडणार आहे. सो हा डायरेक्ट जसं तुम्ही बाहेर येतात इथं भाज्या तर बसलेल्या आहेत, प्लस तुम्हाला स्वीट्स पण खायला मिळते. थँक्यू काका. मित्रांनो जसं आपण एंट्रन्सच्या बाहेर येतो तसं आपल्याला इकडं महागणपती ड्रायफ्रूट्स हा एक दुकान पाहायला मिळते. इथं कमीत कमी दरात मिळतील, म्हणजे इथं आपल्याला ड्रायफ्रूट्स भेटणार आहे. तर जाणूया. इकडं आहेत दादा. तुझं नाव? प्रतीश म्हात्रे. ओके, तुम्ही इथलेच का? शिरनेरचे. ओके. आणि दादा काय ड्रायफ्रूट्सचा भाव वगैरे असणार आहे जरा सांगशील का? 880 किलो असणार आहे काजू. हा बघा 880 काजू किलो असणार आहे. बदाम 880, म्हणजे काजू आणि बदाम 880 असणार आहे. प्लस पिस्ता 1200 असणार आहे. पिस्ताचं पॅकेट तुम्ही पाहू शकता. पिस्ता मस्त फ्रेश आहे, पाव किलोचं पॅकेट आहे. ओके. आणि खजूर कसा असणार आहे? 400 रुपये. दोन्ही पण 400 रुपये पाव. 400 रुपये पाव असणार आहे खजूर. आणि मनुका कशी असणार आहे? मनुकामध्ये 2 व्हरायटी आहेत ना, की एकच आहे? मनुकामध्ये 300 रुपये किलो. हा 300 रुपये असणार आहे. दोन्ही पण 300 रुपये किलो असणार आहे. हा पाहू शकता तुम्ही, पाव किलोचा भरलेला आहे. आणि हा पण आहे. ओके. आणि अंजीर कशी असणार आहे दादा? अंजीर 1200 रुपये. 1200 रुपये किलो. पण याचं तुम्ही सेपरेशन केलं ना, कॉस्ट इथं दिलेली आहे. ओके. तुम्ही पाहू शकता 120 रुपयाला अंजीर भेटणार आहे. तसंच तुम्हाला काजू डायरेक्टली असेल, म्हणजे कवर काढलेला नसेल तर हा तुम्हाला 250 रुपयाला पाहायला मिळतो आहे. हा पॅकेट तुम्हाला 230ला. सेम हा बदामाचा 220ला भेटेल. हा 280ला पॅकेट आहे. आणि हा पाहू शकता तुम्ही अक्रोड पण आहे फोडलेला. अक्रोडचा पॅकेट असणार आहे 70 रुपये. आणि अक्रोड कसा किलो असणार आहे?
1400 रुपये अक्रोड किलो असणार आहे. प्लस इकडं जर कोणी येत असेल तर उपवासाचं पण यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे बटाटा वेफर आहे, केला वेफर आहे, प्लस इकडं आपला चिवडा आहे व्हाईटवाला, आणि हे आय थिंक साबुदाण्याचे आहेत ना, आणि हे साबुदाण्याचे आहेत. जर कोणाला उपवास वगैरे असतील तर तुम्हाला इथून घेऊ शकता डायरेक्टली, आणि थेट इथं जवळच आहे. जसं बाहेर निघतो आपण मंदिराच्या तिथंच तुम्हाला हा ड्रायफ्रूट्सचं दुकान पाहायला मिळेल. दादा तर धन्यवाद हां. तर मित्रांनो, जेवढं भेटेल तेवढं कव्हरअप करण्याचा ट्राय करतो आहे. आत्ता आलो डायरेक्ट हुतात्मा स्मारक आहे तिकडं आलेलो आहोत. तर हा मंदिर पाहू शकता, ही भरपूर जुनी पेंटिंग केलेली आहे, पण ती अजूनपर्यंत शाबूत आहे. आणि इकडं तुम्ही पाहू शकता डायरेक्टली चिरनेर जंगल सत्याग्रह आहे, आणि इकडं हा स्मारक असा बघायला मिळत नाही जास्त. हा भरपूर जुना स्मारक आहे, आणि असाच एक खोपट्याला पण स्मारक बघितलं आहे. असे भरपूर ठिकाणी स्मारक राहिलेले आहेत, काही ठिकाणी त्याचं रिनोव्हेशन केलं आहे. आणि आपण थेट आलेलो आहोत इकडं हुतात्मा शिल्प स्मारकाकडे. तर तुम्ही पाहू शकता इथं लिहिलेलं पूर्ण डिटेल्स लिहिलेले आहे, म्हणजे कोण कुठला आहे इथं लिहिलेलं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, परशुराम बुधाजी घरत खोपटे, प्लस परशुराम रामा पाटील पांदिवे, रघुनाथ मोरेश्वर नाव्ही कोपरवली, असे प्रत्येक नाग्या महादू कातकरी चिरणे, तर प्रत्येकाची नावं पण इथं लिहिलेली आहेत. आणि तुम्ही पाहू शकता हा जो तुम्हाला इकडं उचललेला, डोक्यावर उचललेला दगड पाहायला मिळतो, तोच हा दगड आहे. आणि त्याचं इथं लिहिलेलं आहे 7 जून 1932 रोजी पाडलेल्या पहिल्या स्मृतिस्तंभाचा कलश, 1932 सालचा, आणि त्याची पण स्थापना केलेली आहे 25 सप्टेंबर 2005 रोजी, म्हणजे तब्बल 20 वर्ष झालेली आहेत. आणि त्याच्या अगोदरचा हा दगड आहे. मित्रांनो, एक जुनं शिवमंदिर तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे. तर आपण इकडं आहे हुतात्मा स्मारक, त्याच्याच राईट साईडला तुम्हाला हा मंदिर पाहायला मिळेल. आणि इकडं तुम्ही पाहू शकता, फर्स्टली जिथं पण तुम्ही शिवमंदिरमध्ये जाता तिथं पहिले आपल्याला नंदी महाराज आणि कासव महाराज पाहायला मिळतात. तर इथूनच थेट जाऊया गाभाऱ्यात. आणि फर्स्टली इकडं लेफ्ट साईडला तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला मिळतात, आणि इकडं विष्णू आणि लक्ष्मीचं दर्शन पाहायला मिळते. आणि थेट आपण गाभाऱ्यात गेलो. हे बघा एकदम जुन्या प्रकारचं आहे, आणि पाहू शकता तुम्ही शिवलिंग. शंकराच्या मंदिराच्या इथून येता इकडं भैरी देवाचं मंदिर आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, भैरी देव आहे. मित्रांनो, हा कलामंच आहे, आणि ऑलरेडी आपण तिकडचं ऑक्युपाईड केलेलं आहे. तिकडूनच आता आपण इकडचा जेवढा मार्केट आपल्याला कॅप्चर करता येईल तेवढा आपण कॅप्चर करणार. आणि या साईडला तुम्हाला तलाव, चिरनेरचा तलाव पाहायला मिळतो आहे. चला तर जाऊया मार्केटमध्ये. तर मित्रांनो, इकडून आपण आलेलो आहोत थेट इकडं. तर तुम्हाला वडापाव वगैरे हवा असेल तर इकडं वडापाव पण दुकान आहे, प्लस साबुदाणे वडे पण तुम्हाला पाहायला मिळतील, बिकॉज संकष्टी असते आणि उपवास असतो. काका, साबुदाण्याचा काय असेल रेट? 10चे 2, 20चे 4. 10चे 2 भेटणार आहे. तुम्हाला पाहू शकता, हे बघा साबुदाणे वडे आहेत, फ्रेश भेटतील इथून काढून. आणि वडापाव कसा असणार आहे? 10 रुपयाला. ओके काका, तुम्ही कुठले? इथलेच? चिरनेरमधलेच? ओके, थँक्यू काका. जर तुम्हाला हवं असेल तर इथं तुम्ही वडापाव आणि साबुदाणे वडे घेऊ शकता. मंदिराच्याच जवळ आहे, आणि इथूनच आपण आता थेट बाहेरचं जेवढा पण असेल ऑक्युपाईड करायला बघणार आहोत. आणि इकडं आलेलो आहोत, तर इकडं तुम्हाला आंबे पाहायला मिळणार आहेत, प्लस गावठी वांगी पण आहेत. वांगी थोडी मोठी आहे, प्लस तिकडं जांभळे आहेत. आणि इकडे तुम्हाला पाहायला मिळते रिठा. आणि रिठा कसा दिला आहे? हां, 20 रुपये. 20 रुपये कप असणार आहे. रिठा पाहू शकता तुम्ही, कोवला आहेत रिठा. आणि इकडं छोटे आंबे आहेत, आणि इकडं मोठे आंबे आहेत. आंब्याचा वाटा कसा आहे आई? 30 रुपये वाटा असणार आहे. आणि आंबोशी कशी असणार आहे? 20 रुपये. 20 रुपये आंबोशी असणार आहे, आणि 30 रुपयाला वाटा तुम्ही पाहू शकता. आंब्याचा वाटा आहे. इकडं वांगे आहेत, प्लस इकडं तुम्हाला पाहायला मिळतं जांभळा. आणि दादा, तुझं नाव? सागर. तुम्ही इथलेच का? बाहेरचे. ओके. हा कंदीपेढ आहे ना? हा कंदीपेढ आहे. कंदीपेढ्याचा कसा रेट असणार आहे? 120 रुपये पाव किलो असणार आहे. आणि हावाला कसा असणार आहे? 100 रुपये. तुम्हाला पाहू शकता, हा 120 रुपये कंदीपेढ आहे, आणि हावाला 100 रुपये पाव किलो भेटणार आहे. आणि दादा कुठून आणता हे तुम्ही? कारलावरून. थेट कारल्यावरून इकडं चिरनेरला येतो.
मित्रांनो इकडे तुम्हाला कढीपत्ता पाहायला मिळते आणि करंदाच्या कपच्या आणि अख्खा करंदा पण पाहायला मिळेल. ग्राउंड लेवल असते आणि करंदाच्या कपच्या बहुतेक जण घ्यायला तुम्हाला दिसत इथं. आणि करवंद पण आहेत, करवंद हिरवी आहेत. आणि ह्या बघा करंदाच्या कपच्या. आई कशा दिल्या करंदाच्या कपच्या? 50 रुपये वाटा. 50 रुपये वाटा. हा वाटा 50 रुपयाला असणार. ओके, तुम्ही पाहू शकता 50 रुपये वाटा. 50ला 20ला. ओके, हा पण 50ला वाटा आहे. डायरेक्ट अख्खा आहे. हा पायकोंड आहे ना? नाही करवंद आहे. ओके, असंच आहे का? डोंगरचं कडू. करवंद आहे, तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट 50 रुपये वाटा भेटेल आणि इकडं 50 रुपये बनवलेला आहे. आहे घरचा. आणि हा गावठी बी तुम्ही पाहू शकता. हा आहे सब्जा. सब्जा नाही, मग मोठं भाज्या होतात ते. मोठ्या भाज्याचा आहे का? हा, भाज्याचा. हा पाहू शकता भाज्याचा बी आहे तुम्हाला. डांगरी. हा भोपळ्याचा बी आहे. हा डांगरचा बी आहे आणि हा घेवड्याचा बी आहे. तर तुम्ही पाहू शकता 4-5 बी टाईप ठेवलेले आहेत. ज्याला कोणाला हवं असेल तुम्ही इथं येऊ शकता. इकडं पण तुम्हाला करंदाच्या. तर मित्रांनो इकडं मातीच्या खापरी पाहायला मिळतात, ज्या हल्ली कोण जास्त यूज नाही करत, पण आता लेटेस्ट ट्रेंड आला आहे. बहुतेक जण ही यूज करायला लागलेत. तर आई तुम्ही कुठल्या? चिरनेरच्या तुम्ही इथल्याच प्रॉपर ना? कशी काय खापर भेटेल? ही वाली कितीला असणार आहे? ही बघा तुम्ही साईज पाहू शकता. मी हात ठेवतो, साईज बघा एवढी मोठी आहे. ही 150 रुपये असणार आहे. ही 100 रुपये असणार आहे. ही 100 रुपयाला तुम्हाला भेटेल. आणि छोट्यावाल्या कशा असणार आहे? हां, ही बघा ही तुम्हाला 70 रुपये आणि ही छोटी 50 रुपये. ओके, आणि ही पोल्यांची जाते बीन ना, मच्छी करायला, पोले करायला ना, ही पोल्यांची बीन आहे. पाहू शकता. हिची काय प्राईस असणार आहे? 150 रुपये. तर तुम्ही पाहू शकता ह्याची पण 150 आणि त्याची 100 आहे प्राईस. तर तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या बाहेरच हा दुकान पाहायला मिळेल. दर दिवशी इथंच बसता, म्हणजे दर संकष्टीला असतात ना इकडं? ओके आई, थँक्यू. हा, तर मित्रांनो आता क्राऊड तर ऑलमोस्ट एवढाच राहिलेला आहे आणि तिकडून आपण आलेलो आहोत. हा कलामंच आहे आणि इथं तुम्हाला पुन्हा पायकोंडची साईज बघा. आणि इकडं कलिंगड पण आहे, भुशिंगा आहे, प्लस पपई आहे. आणि पायकोंडची साईज बघा कसली मोठी साईज आहे पायकोंड. आणि इकडं पण तुम्हाला पाहायला मिळते पपई पण भरपूर मोठी आहे. आणि इकडं गरे. आई गरे कोण विकतोय? तुम्ही शिकता का? गरे कसे दिले गरे? 50 रुपये पाव. ओके, 50 रुपये पाव आहे. 10 पीस येणार आहे तुम्हाला, पाहू शकता. 50 रुपये पाव ना? 50 रुपये पाव असणार आहे. आणि पपई कशी डायरेक्ट अख्खीच असेल ना? 150 वाली आहे तुम्ही पाहू शकता. आणि ही तर भरपूर मोठी आहे, याची थोडी जास्त असेल कॉस्ट. तर मित्रांनो मंदिराच्या राईट साईडला म्हणजे कलामंचाच्या समोर हा तुम्हाला स्टॉल पाहायला मिळेल. इकडे तुम्हाला खाजा पाहायला मिळतो आहे. खाजा आहे, प्लस ही पण आहे, सुतरफेनी पण आहे. याच्यात डिफरंट टाईप असतात. प्लस ही बर्फी पण आहेत. आणि इकडे आहे गुलाबजाम. तर ह्या आई विकतात. आई तुमचं नाव काय आहे? नाव तुमचं? माझं नाव विमल गणेश मात्रे. ओके, तुम्ही इथल्याच का? चिरनेरच्याच का? चिरनेरच्या. तर कसं असणार आहे गुलाबजाम? कसं असणार आहे? गुलाबजाम 50ला आहे, हे 20ला. ओके, 20ला 3 पीस येणार आहे आणि हा 50चा पॅकेट असणार आहे. आणि बाकीच्या बर्फी कशी असणार आहे? बर्फी 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. सर्व 60 रुपये. ओके, सुतरफणी आणि खाजा तुम्हाला 60 रुपये पावच मिळेल. ओके, थँक्यू आई. हा, तर हा बघा स्टॉल तुम्ही पाहू शकता. असे भरपूर स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे गावठी टोमॅटो आहे, प्लस पालक आहे, दुधी वगैरे आहे आणि पूर्ण डांगर पण तुम्ही पाहू शकता. इकडं भाजे पण आहे. भाजे पण लाल आणि हिरवे दोन्ही पाहायला मिळतील. तर दादा तुमचं नाव? समाधान पाटील. समाधान पाटील. खरोशी पेन. हां, समजलं. ओके दादा, हे खरोशीचे आहेत आणि एकदम फ्रेश भाजी आहे, तुम्हाला दिसते इथूनच. आणि भाजी आहे. हा, शेतातली खेती. टोमॅटोचा कसा भाव असणार आहे? टोमॅटोचा हल्ली 30 रुपये चाललाय मार्केटला. इथं आली मी 40 रुपये किलो विकतो. ओके, नाही आहे तो आहे. शेवटी ट्रान्सपोर्टेशन आहे. तुम्ही पेनवरून येतात तर ट्रान्सपोर्टेशन आणायचा लागतो. तर तुम्हाला टोमॅटो मस्त फ्रेश आहेत, गावठी टोमॅटो आहेत. पाहू शकता तुम्ही 40 रुपये किलो असणार आहे. प्लस पालक आहे. पालकाची कशी जोडी असणार आहे? पालक मार्केटला 10 रुपये, पण इथं 20 रुपये. ओके, 20 रुपये पालक भेटणार आहे तुम्हाला. जुडी तुम्ही बघू शकता. हे बघा जुडी पण पाहू शकता. जुडी अशी आहे. आणि दुधी कशी आहे? मार्केटला 25 रुपये भाव आहे. हां, इथं आली 30-35 ला विकता. ओके, आणि भोपळ्याचे डायरेक्ट तुम्ही पीस केलात तर कसा आहे तो? डांगर 20 रुपये 20 रुपयाला आहे. तुम्हाला पाहू शकता. हा बघा
20 रुपयाला पीस आहे. कडे वगैरे असतील तर कडे वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील इथं. सिल्वरमध्ये, चांदीमध्ये, पित्तल आहे, प्लस तांबा पण आहे आणि प्लस अंगठ्या पण तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, पाहू शकता तुम्ही. दादा कसा कडा आहे? कड्याची प्राईस वगैरे वेगवेगळ्या प्राईस. याची किती असणार आहे? 180, याची 180, 120 आणि याची 90 रुपये. आणि पित्तलची कशी असणार आहे? हे 120 रुपयाला आहे. हे 120ला असणार आहे. पित्तल गोलवाला आहे, याला कडा थोडा आहे, तर हा 90 रुपये असणार आहे. आणि सिल्वर कसा असणार आहे? 20 पासून स्टार्ट आहे. 90, 120. हे 20 रुपयापासून स्टार्ट आहे आणि 90, 100पर्यंत तुम्हाला मोठावाला कडा भेटून जाईल. आणि अंगठ्यांची काय प्राईस आहे दादा? कोणती पण अंगठी, तुम्ही कोणती पण अंगठी घ्या. इथं पित्तेलची आहे, तांब्याची आहे, प्लस सिल्वर पण आहे. तर कोणती पण इथली अंगठी घ्या, तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल. आणि इकडं पण डिफरंट व्हरायटीमध्ये अंगठ्या लावल्या आहेत. याचा काही रेट असणार आहे दादा? ही 20 रुपयाला असणार आहे. आणि त्या तिकडच्या ज्या डायमंडवाल्या आहेत त्या पूर्ण 100 रुपयाला असणार आहे आणि ह्या 20वाल्या आहेत. सो मित्रांनो, हा एंट्रन्स क्राऊड बघा तुम्ही पाहू शकता. तिकडची एक लाईन होती आणि इकडं आता सेकंड लाईन लागायला रेडी झालेली आहे. बिकॉज आता वाजलेले असतील 8:30, पावणे 9 वाजले असतील. सो हळूहळू पब्लिक वाटते. नाहीतर अगोदर डायरेक्ट 2 वाजल्यापासून पब्लिक एवढी असायची, 5 वाजेपर्यंत पूर्ण लाईन गावाच्या बाहेर जायची. आणि इकडं तुम्ही पाहू शकता खेळणी वगैरे पण आहे, प्लॅस्टिक खेळणी तुम्ही पाहू शकता. अजून काही स्टॉल लागले जात आहेत, काही स्टॉल ऑलरेडी लागलेले आहेत. या ताईंनी भाजे पण घेतले, ते बघा पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, मंदिरात येतात तर आपण फर्स्टली इकडून घेऊन जातो तो हार, दुर्वाहार वगैरे. तर इकडे तुम्हाला मस्त असं सजावट केलेलं पाहू शकता तुम्ही. दुर्वाहार वगैरे आहे आणि प्लस हार पण आहे. इथं ओटी टाईप म्हणजे डायरेक्ट नारळ, एक नारळ आणि हार पण बनवलेला आहे. डायरेक्टली एक ताट बनवलेला आहे. तर हा ताट कसा असणार आहे? 70 रुपये ताट असणार आहे. आणि हा मोठावाला 170 रुपये असणार आहे. दुर्वाहार कसा असणार आहे? दुर्वाहार 20 रुपये आणि कंठी पण आहे 100 रुपये. ओके, दुर्वाहार आहे आणि कंठी पण मिळणार याच्यामध्ये. तर ही कंठी 100 रुपयाला असणार आहे. दुर्वाहार कसा असणार आहे? ओके, मोठे हार पण आहे त्यांच्याकडे. तर हा पाहू शकता तुम्ही किती मोठा हार आहे, भला मोठा हार आहे. याची दादा प्राईस काय असणार आहे? 400 रुपयाला असणार आहे. ओके, याच्यापेक्षा भारी जशी ज्याची वाटेल म्हणजे ज्याला वाटेल तसं पण ते बनवून देतील. फक्त ऑर्डर द्या, त्यांना सांगा फक्त. तर इकडं नॉर्मल हार पण आहे. मित्रांनो, हे दुकान आहे. आपण डायरेक्टली एंट्रन्सच्याच राईट साईडला भरपूर दुकान आहेत. त्याच्यातलं हे एक दुकान मी दाखवण्याचा प्रयत्न केले. दादा आहेत, इथले स्थानिक आहेत. आणि दादा कधीपासून आहेत तिकडे? मला इथे 34 वर्ष झाली. 34 वर्ष सुरू केलं, 12 वर्ष. ओके, दादा 12 वर्षाचे असतानाच धंदा चालू केलेला आहे. 34 वर्षे तब्बल झाले आहेत. ओके, 37-40वा वर्ष चालू आहे. आणि भांडाराचं नाव काय? महागणपती पुष्प भांडार. महागणपती पुष्प भांडार. तर नक्की व्हिजिट करा या महागणपती पुष्प भांडारला आणि इथूनच हार नारळ घेऊन जा. तर मित्रांनो, पाहू शकता क्राऊड आता भरपूर वाढला आहे. आणि इकडं तुम्हाला डायरेक्टली जर तुम्हाला मंदिरात जायचं असेल तर इथं हार, नारळ, दुर्वाहार वगैरे सर्व काही पाहायला मिळतील. इथून स्टॉलच चालू होतं. जसं ना आपण इकडून येतो ना, एंट्री करतो ना, तसे तुम्हाला इकडं 4 स्टॉल आहेत, इकडं 2 स्टॉल आहेत. आणि प्लस इकडं तुम्हाला अजून 2 स्टॉल पाहायला मिळतील. टोटल 6-7 स्टॉल डायरेक्टली आहेत. आणि इकडं तुम्ही पाहू शकता इथं तर डायरेक्ट अख्खा गरम मसाला वगैरे आहे. तर मित्रांनो, आलेलो आहोत, अख्खा गरम मसाला इथं पाहायला मिळतो आहे. कैसा आहे? 5 रुपया. 5 रुपये का एक? कौन सा भी ले लो. मित्रांनो, पाहू शकता अख्खा गरम मसाला 5 रुपयापासून स्टार्ट. हा जिरा आहे, प्लस हे बघा फूल पाहायला मिळतोय, प्लस इथं लालवाला आहे, सब्जा लवंग पण आहेत. कुठला पण पॅकेट घ्या 5-5 रुपयाला म्हणजे अख्खा गरम मसाला. प्लस हे बघा बॉडी सोप पण यांनी ठेवलेले आहेत 5 रुपयाला. ये 20 का है, ये 10 का है, ये 20 का है, ये 10 का है, ये 10 का, वो 30 का. ओके, वो 100 का है. हे डायरेक्टली सोका आहे पूरा पॅकेट ना. हा पाहू शकता मंडळी तुम्ही, 100 रुपयाचा आहे पूर्ण पॅकेट आहे. आणि इकडं पण बदाम वगैरे आहेत. प्लस हे बघा, हे कैसे आहे? वो भी 10 का. 10 रुपयाला. मित्रांनो, मंदिराचा एंट्रन्स आहे, त्याच्याच समोरला अजून एक दुकान आहे हाराचं. तुम्ही पाहू शकता किती मोठा हार लावला आहे बघा. एंट्रीलाच हार एवढा मोठा आहे. इकडं पण वेगवेगळे हार आहेत. तर बघूया, या आई हार विकतात इकडं. आई, तुमचं नाव? सीमा. इथल्याच तुम्ही? चिरनेरच्याच? ओके. आणि काय हाराची प्राईस वगैरे असणार आहे? हा 300 रुपये. हा बघा, हा एवढा मोठा आहे. पहिलाच तुम्हाला डायरेक्टली ठेवला आहे एंट्रीला. 300 रुपये असणार आहे. आणि हे छोटेवाले कसं? हा वाला 10 रुपयाला असणार आहे. आणि हा मोठावाला 50 रुपये. आणि ते वाले
हा 200ला आहे, तो 100ला आहे आणि तिकडचा तुम्हाला 80 रुपयाला पाहायला मिळेल. आणि अजून तुम्हाला नारळ वगैरे असेल, नारळाची डायरेक्टली एक ताट भरून ठेवलेलं आहे थाली. 60 रुपयाला तुम्हाला ही थाली पाहायला मिळेल. तर आई कधीपासून हे करता म्हणजे हा हार वगैरे घेण्याचं? 22 वर्ष झाले आम्हाला. 22 वर्ष झाली. तब्बल 22 वर्ष झालेले आहे आईंना हार वगैरे. आणि इकडे तुम्हाला मोदक पाहिजे असतील तर मोदक पण पाहायला मिळतात. हे बघा, मोदकचा कसा पॅकेट आहे? 10 रुपयाला 2. 10 रुपयाला 2 आहेत, पाहू शकता तुम्ही. म्हणजे एक पॅकेट 10 रुपयाला आहे मोदक. चला तर आई, थँक्यू. हां मित्रांनो, इकडंच तुम्हाला जर रसाचा आस्वाद घ्यायचा असेल तर उसाचा रस इकडं तुम्हाला पाहायला मिळते. पायनॅपल वगैरे आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्या साईडला बॅक साईडला तुम्हाला पूर्ण तलाव पाहायला मिळते. आणि इकडंच आहेत मातीची भांडी, तुम्ही पाहू शकता. भान वगैरे आहे, तवा आहे, प्लस हे छोटेसे पॉट पण आहे ज्याच्यात मच्छी वगैरे केली जाते. पूर्ण मातीची आहे. चला तर जाणून घेऊया याचा रेट. ताई बसले आहेत आपल्याला इथं मातीची भांडी विकायला. तर ताई, तुमचं नाव? शिल्पा. आणि तुम्ही इथल्याच का? चिरनेरच्याच. कसा काय रेट असणार आहे? तव्याचा वगैरे रेट कसा असणार आहे? हे 100 रुपये आहे. हे 100 रुपये. छोटी वाली आहे, 120. ओके, ही वाली तुम्हाला 120ला पाहायला मिळेल. ही 100 रुपयाला आहे. आणि हे 120 रुपये. कोणती पण ना? ही तुम्ही पाहू शकता 120ला आहे. हा भांडा आहे, हा मस्त भांडा आहे बिकॉज याच्यात जेवण वगैरे म्हणजे कालवण वगैरे याच्यात बनवू शकतो. ओके. आणि याच्यात एक लाल पण आहे, एक भरीववाला आहे. लाल हा भाजलेला नाही का? लालवाला भाजलेला आहे तो. आम्ही भुशामध्ये राहतो म्हणून ते काळा होता, ते भुशात नाही रावले म्हणून ते लाल. ओके, हा भुशात रावलेला असतो त्याच्यामुळं काला पडलेला दिसतं. आणि हा लाल आहे. दोन्ही पक्के आहेत. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल डायरेक्टली मंदिर आहे, हा मंदिराच्या समोरलाच इथं ताई बसलेले असतात. तुम्ही डेली म्हणजे संकष्टीला इथंच असतात? ओके, दर संकष्टीला ताई इकडंच असतात. तर नक्की व्हिजिट करा. तुम्हाला 100पासून 150-200पर्यंत तुम्हाला इकडं मातीची भांडी भेटून जाते. ताई थँक्यू. हां इकडं हार ठेवलेले आहेत, प्लास्टिकवाले हार आहेत, पण याचा रेट पण आपण जाणूया. दादा तुम्ही आहेत का? हां, तर हे दादा आहेत. दादा तुमचं नाव? मणिकंठ. तुम्ही इथलेच का? नाही, तिकडे आम्ही महाराष्ट्र आहे, सोलापूरचे. ओके, काय कसा रेट असेल तर सांगू शकतो जरा? सांग ना तुझ्याच इथून. आता तुला हार वगैरे माहिती असेल. तोरण 150ला आहे. ओके, तोरण हा 150ला असणार आहे. हा एक तोरण आहे तुम्हाला 150ला पडणार आहे. मोठा हार आहे 100ला पडणार आहे. ओके, झुंबर आहे 200ला 2 आहे. ओके, हे पाहू शकता तुम्ही. झुंबर आहे डायरेक्ट 200ला 2 म्हणजे 100ला एक झुंबर तुम्हाला पडणार आहे. प्लस छोटेवाले पण झुंबर आहे. छोटेवाले कसे दिले ते? 100ला 2. हे 100ला 2 पडतील तुम्हाला. अजून ही वाली माल आहे डायरेक्टली. ओके, ही बघा डायरेक्टली माल आहे, तुम्ही पाहू शकता. ही कशी आहे? 150ला 2 पडणार आहे म्हणजे 75 रुपयाला एक असणार आहे. अजून काय व्हरायटी दादा? एवढंच आहे ना? ओके, तुम्ही पाहू शकता दादाने डायरेक्टली गाडी घेऊन आले. आणि दादा आहे सोलापूरचा. सो तुम्हाला मंदिराच्या समोरलाच बहुतेक दुकानं मंदिराच्या समोरला आणि त्या साईडला भाजीची दुकानं आहेत. आता इथून पण पुन्हा तुम्हाला भाजीची दुकानं स्टार्ट होईल. दादा थँक्यू. तर इकडं आलो आहे, तर इकडं पण तुम्हाला भाज्या पाहायला मिळतात. इकडं मिरच्या आहेत, थोड्या छोट्यावाल्या आहेत, भरण्यासाठी चांगल्या आहेत ह्या मिरच्या. प्लस वाल वगैरे आहेत. हां, सुक्या पण आहेत. सुक्या कशा दिल्या आई? हा 20 रुपयाला वाटा आहे. आणि वाल कसे आहेत? 15 रुपये पेला. 20 रुपये पाव हा असणार आहे. राताला पण तुम्ही पाहू शकता. आणि गवतीच्या कसं आहे? 10 रुपये जुडी. ही बघा पाहू शकता, गवतीच्या 10 रुपये जुडी. 150 रुपये. आणि आई ही भेंडी कशी असणार आहे? 10 रुपयाला वाटा. आणि इकडं पण अजून वाटे केलेले आहेत, पायपोंड वगैरे, रताळे वगैरे उकरलेले. ओके, सगळं पीस 50 रुपयाला पाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि इकडं आहेत पूर्ण पापडी आहे, प्लस इकडं शेवई आहे. तर तुम्ही पाहू शकता इकडं वाल पण आहे. वाल कसा दिला आई? 200 रुपये. हा बघा वाल पाहू शकता 200 रुपये आहे. आणि आई तुमचं नाव? ओके, तुम्ही इथल्याच आहात का? ओके, प्रॉपर चिरनेरचे बहुतेक जण. गावठी जेवढ्या भाज्या भेटतात तेवढे प्रॉपर चिरनेरचेच आहेत. ओके, हां ते तर आहे, शेतात मेहनत करूनच हे सर्व भेटतं मग. ओके, आणि हे सर्व तुम्हाला भेटतंय म्हणजे मिरची वगैरे आणि पापडी वगैरे ते पूर्ण घरगुती बनवलेलं मिळेल. आई थँक्यू. तर पाहिजे असतील तर हावाला एक स्टॉल आहे आणि हावाला, हे दोन्ही स्टॉल तुम्हाला साबुदाण्याचे वडे पाहायला मिळतील. इथून तुम्ही खाऊ शकता. म्हणजे संकष्टीच्या दिवशी बहुतेकांना उपवास असतो. आणि त्याच्याच इकडं एक दुकान आहे फक्त लेडीजसाठी स्पेशल आहे. याच्यात कंगवा वगैरे तुम्हाला पाहायला मिळते. तर हे काका बसलेत. चला तर जाणून घेऊया रेट काय काय असणार आहे.
मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे लटकवलेले बहुतेक आहेत, याच्यात झुंबर वगैरे आहेत ते 25 रुपयाला आहेत आणि बाकी सर्व गोष्टी जेवढ्या पण दिसतात छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला दिसतात ना त्या सर्व तुम्हाला 10 रुपयाला. इवन बँगल्स पण तुम्हाला पाहू शकता, बँगल्स पण हे 10 रुपयाला असणार आहे, ह्या 20 रुपयाला असणार आहे. ओके. आणि ही बघा तुम्ही पाहू शकता ही 50ला आहे, म्हणजे 10 रुपयापासून गोष्ट स्टार्ट होते ती 50 रुपयापर्यंत संपते, 50च्या जास्त नाही. सो जास्त खर्च नाही. फणी वगैरे कशी असणार आहे? 10 रुपये. ओके. वरचं हे एवढं जेवढं दिलेलं आहे ते फक्त 10 रुपयाला असणार आहे. त्याच्यातल्या 2-3 गोष्टी आहेत त्या 20 रुपये किंवा 50 रुपये अशा असणार आहे. हा वाल कसा दिला आहे? तो 150 रुपये. हा 150 रुपये. आणि हा वाला हा पाहू शकता तुम्ही 220ला आहे, हा 150 रुपयाला आहे. आणि चवली कशी आहे ही? चवली तुम्हाला 150 रुपये किलो. आणि मूग हा 200 रुपये. 200 रुपये गावठी आहे. ओके. हा गावठी मूग तुम्ही पाहू शकता 200 रुपये किलो. पण आपल्या इकडे तो हे केलेला असतो एकदम हिरवट वाटतो आणि हा थोडा काला आहे. सो हा पाहू शकता तुम्ही. आणि इकडं भरपूर काय आहे, मिरच्या पण आहेत आईकडे आणि प्लस इकडं तुम्हाला शेंगा पण पाहायला मिळतात, वाल आहे. आई हे काय आहे? हे अनारसाचा पीठ. हा तुम्ही पाहू शकता अनारसाचा पीठ पण तुम्हाला पाहायला मिळते. कसं असणार आहे आई? तो 200 रुपये किलो. कुठला आहे का? फुगला आहे का? हा बघा तुम्ही पाहू शकता 200 रुपये किलो असणार आहे का 200 रुपयाचा एक असणार आहे? नाही, एक 100 रुपयाला. हा एक तुम्हाला 100 रुपयाला पिशवी अनारसाचा पीठ आहे तुम्हाला पाहायला मिळेल. प्लस इकडं आहेत मिरच्या आणि वांगा पाहू शकता तुम्ही, मोठा वांगा आहे आणि मिरच्या पण भरलेल्या आहेत, 1 नंबर मोठ्या आहेत मिरच्या, गावठी मिरच्या आहेत. काही गावठी मिरच्या या कशा असतील? या 30 रुपये पाव. 30 रुपये पाव तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इकडं आहे रताळी वगैरे उकडून आईने आणली, याचा वाटा करणार आहात का नंतर तुम्ही? नाही, तो 50 रुपये पाव. ओके. 50 रुपये पाव वाटा भेटणार आहे. डांगर कसा आहे आई त्या साईडचा? तो 20 रुपये. 20 रुपयाला एक असणार आहे. ते बघा त्या साईडला तुम्हाला डांगर पाहायला मिळते, 20 रुपयाला असणार आहे. आणि इकडं आहे गावठी शेंग तुम्हाला पाहायला मिळते. ही कशी असणार आहे आई? गव्हाची 20 रुपये. ही मावाची शेंग आहे, गावठी शेंग आहे, 20 रुपयाला तुम्हाला पाहायला मिळणार. आई तुझं नाव काय? चंद्रा. आणि तुम्ही इथल्याच का? इथल्याच. ओके. चिरनेरच्याच आहे आई. तर तुम्ही जसं इकडे येतात आउटसाईडला येतात तिकडंच तुम्हाला दुकान इथं पाहायला मिळेल, कडधान्य वगैरे सर्व आहे. हे काका पण आलेले आहेत. काका दर्शन झालं तुमचं? ओके. कसं वाटतंय तुम्हाला दर्शन झाल्यावर? आणि कधीपासून येता इकडे तुम्ही? दर संकष्टीला. तर काका दर संकष्टीला इकडे येतात. बहुतेक जण यायचे, आत्ता क्राऊड फक्त कमी झालाय, नाही तर पहिला भरपूर क्राऊड असायचा. ओके काका थँक्यू. हा वया वगैरे इकडं पाहायला मिळतील, प्लस कडधान्य पण आहेत. येईल संध्याकाळीच येईल. प्लस हे बघा तुम्ही ओला कडधान्य आहे, म्हणजे डायरेक्टली इथून न्या आणि करा. ज्याला उपवास आहे त्याला संध्याकाळी करायला टेन्शन नाही, फक्त वाल सोलायला लागतील, बाकी काय टेन्शन नाही. तर पाहू शकता तुम्ही इकडं वाल आहे. कसा दिलाय? हा 15 रुपये ग्लास असणार आहे, 15 रुपये ग्लास. कोणता पण 15 रुपये असणार आहे, कोणता पण घ्या तुम्हाला 15 रुपये असणार आहे. इकडं मूग आहे, प्लस इकडं मटकी आहे, प्लस इकडं चणा पण आहे, मिक्स पण तुम्हाला पाहायला मिळेल. वाल पावटे दोन्ही आहेत, प्लस चणा हरभरा पण आहे आणि वाटाणा पण ठेवला आहे. म्हणजे सर्व काही फुगत आहे इकडं आणि डायरेक्टली नेऊन करायचं आहे, बाकी काय नाही. तुम्हाला फुगत घालायचं टेन्शन नाही. आणि तुम्हाला सर्व काही 15 रुपये ग्लास असणार आहे. ओके. सो ग्लासवर हे देतात. वाल 200 रुपये किलो. तर हे तुम्ही पाहू शकता सुके वाल आहेत ते 200 रुपये किलो. इकडं पापडी वगैरे आहेत. पापडीचा कसा असणार आहे? पापड 50 रुपये आहे. हा बघा तुम्ही पाहू शकता साबुदाणा पापड आहे. हा कसा देणार? 70 रुपयाला हा भेटणार आहे. आणि हे नॉर्मल पापड आहेत ते 50 रुपयाला. शेवई कशी असणार आहे? शेवई 20 रुपयाला असणार आहे. आणि हे लालवाले पापड ते पोहा पापड आहेत का? हे पोहा पापड आहे ते 50 रुपये असणार आहे. इकडे साबुदाणा टिकली पण आहे, म्हणजे साबुदाण्याची वडी टाईप आहे, ही पण तुम्हाला 50 रुपये. आणि इकडं अजून एक तुम्हाला लसूण चटणी पाहायला मिळते. लसूण चटणी कशी असणार आहे? ही पण तुम्हाला 50 रुपये पाहायला मिळेल. तर हा स्टॉल तुम्ही बाहेर जसं याल, मी अगोदर एक स्टॉल दाखवला त्याच्याच इथं तुम्हाला इथं तुम्ही नेहमी इथंच बसतात का? म्हणजे दर संकष्टीला? ओके. दर संकष्टीला का इथंच बसतात. आणि तुम्ही इथले चिरनेरचेच प्रॉपर? ओके. चिरनेरचेच काका आहे. ओके काका थँक्यू. हा तर तसंच तुम्ही जाल इकडं पुढं पण तुम्हाला अजून पाहायला मिळतील, दुकानं भरपूर आहेत. आणि इकडं आहेत कारली आहेत, प्लस भाजा पण आहे. कारले कसं असणार आहे? 20 रुपये वाटा. 20 रुपये वाटा असणार आहे. कारली ऑलमोस्ट संपलेली आहेत असं वाटतं, तर कमी आणलेली संपलेली आहेत. आणि इकडं भाजा आहे फ्रेशमध्ये, ही 10 रुपये जोडी तुम्ही पाहू शकता. जोडी पण बघा किती मोठी आहे, 10 रुपये जोडी आहे. पालेभाजी आहे, रानटी भाजी आहे. आता पावसाला चालू होणार आहे, सो ह्या भाज्या भरपूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काकी थँक्यू. आई थँक्यू. नंतर इकडं पुन्हा कडधान्य आहेत. कडधान्य असून इकडं नाचणीचे पापड वगैरे सेम रेट तुम्हाला पाहायला मिळेल. बहुतेक तुम्हाला कडधान्य आणि होममेड घरगुती पापड वगैरे पाहायला मिळतील. आणि इकडं विचारच पडला आहे
जांभळं वगैरे आहेत, पापड पण आहेत. पापड वगैरे कसे दिले तुमचे? 20 रुपये तो 50 रुपये. ओके, इकडं पापडाचं डायरेक्ट 50 रुपयाला पण पॅकेट आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा एवढे पापड येतात आणि हा 20वाला आहे. प्लस ही कशी असेल ना, 20 सगळे 20 रुपयाचे पॅकेट बनवून ठेवलेत आईने. आणि इकडे 15 रुपयाला वाटते. हे 15 रुपयाला एक कप बनवलेला आहे. त्यांचा जसा छोटा कप होता तसाच हा कप आहे. 15 रुपयाला वाटा असणार आहे. इकडे मूग आहेत, वाल आहेत, प्लस मिक्स भाजी तुम्हाला पाहिजे असेल. आणि हा कसा वाल कसा दिला आहे? हा 200 रुपये वाल, म्हणजे वालाची पण प्राईस सगळीकडे सेम आहे. आणि ही पावटा डाळ कशी आहे? 50 रुपये. 50 रुपये पावटा डाळ आहे. आणि इकडे आहेत रिठ्या. दादूसा रिठ्या विकायला बसलाय. रिठ्या कसा दिलाय? 10 रुपये वाटा. पाहू शकता तुम्ही, फ्रेश रिठा आहे. रिठा 10 रुपये वाटा. आणि इकडे पण तुम्हाला पूर्ण मिरची, म्हणजे मिरची आहे, वांगे आहेत, दुधी आहे, प्लस आलूची भाजी आहे. हां, ब्लॉगर्स नक्ष भाऊ. ह्या दादाने 2 किलो मिरची घेतली. अगोदर 5 किलो नेली, म्हणजे हा हंगाम पूर्ण याचा जाईल का नाही माहिती नाही. ती मला माहीत आहे, सुकवलं हो तुझी 2 दिवस नाही 5 दिवस फक्त पुरेल. 7 किलो नंतर संपली समज, बरोबर ना. हाते असलो आपण चोरू नाही, संडे असलो तर अजून पाहिजे. तर आई मिरचीचा भाव कसा असणार आहे? 80 रुपये किलो. ओके, मिरच्या तुम्हाला 2 टाईपच्या पाहायला मिळतात. इकडं पाहू शकता. ह्या बघा मिरच्या, ही लांबवाली मिरची आहे आणि ती छोटीवाली आहे. आणि हिरवट टाईप. आणि ही तिखट आहे, गावठी आहे. ही पण गावठीच असेल ना दादूच? ही पण गावठी आहे. आणि दोन्ही पण भरू शकता, पण ती थोडी तिखट लागते असं बोलतात. ती ही 80ला आहे. ही पाहू शकता तुम्ही, 80ला आहे. ती 100 रुपयाला आहे. आणि नंतर आंबोशी पण आहे इथं, पाहू शकता तुम्ही. आणि प्लस भेंडी पण आहे. हा बघा, हा बाबू विकायला बसलाय. हे बघा देठी आहेत, प्लस सब्जा पण आहे. तुम्हाला सब्जा कसा आहे दिलाय? आणि टेंडली कशी आहेत? 10 रुपयाला टेंडलीच वाटा. ही आलूची पानं आहेत ना? आलूची पानं 10 रुपये. 10 रुपये एक भेटेल का जुडी आहे? डायरेक्ट 10 रुपयाला जुडी आहे. 4-5 पानं भेटेल. आणि हा बघा छोटा दादूस सुट्ट्या भरल्यान म्हणून इकडे आलाय. कतवीलाच दादूस? कतवीलाच? दुसरीला का पहिलीला? सुट्टी ना आता? महिनाभर सुट्टी. मित्रांनो, इकडे चप्पलचा पण दुकान आहे. तुम्ही पाहू शकता. दादा कशी असणार आहे चप्पल? दादा 150 आहे, 200 आहे, 250 आहे. ओके, डिफरंट प्राईस असणार आहे. म्हणजे घेऊ तशी आहेत 150, 200, 250 जी पण असेल. इकडं जेंट्स पण आहेत आणि प्लस इकडं लेडीज पण आहेत. लेडीज चप्पल जास्त आहेत बहुतेक. जेंट्स त्यांनी जास्त नाही आणले आहेत, पण लेडीज चप्पलमध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल. हे बघा पाहू शकता. ह्या कशा असणार आहेत? ह्या 200वाले. ह्या 200ला असणार आहे. आणि ह्यावाल्या कशा असणार आहे? ही पाहू शकता तुम्ही, ह्या 250ला असणार आहे, या 200ला असणार आहे. आणि त्या कोल्हापुरी टाईपमध्ये ही बघा, ही आहे. ती कशी असणार आहे? हां, 250वाली. ही रंगरंगोटीवाल्या दोन्ही पण तुम्हाला 250 रुपयामध्ये मिळणार. मित्रांनो, इकडं डायरेक्ट गंठण वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं पण एक दुकान टाकलेलं. प्लस बँगल्स वगैरे पाहायला मिळतील. भरपूर काय आहे व्हरायटी इकडं. प्राईस कशी असणार आहे चला बघूया. दादा तुम्ही कुठले इथलेच आहात? कोपरवलीचा दादा आहे. आणि दादा तुझं नाव? सुरेश. ओके, कसा काय रेट असणार आहे जरा सांगशील का? 400वाला आहे, हा 250वाला आहे. ओके, हा 400वाला आहे, हा 400वाला आहे, हा 250वाला आहे, हा 450वाला आहे, हा 150वाला आहे, हा 150वाला आहे. ओके, नॉर्मल मंगलसूत्र टाईप. ओके, आणि तिकडची कशी असणार आहे? सिल्वर. यातली सिल्वर 100 रुपये. ओके, सिल्वरवाले तुम्हाला 100 रुपये आणि मोठे असतील तर 250 रुपये. ओके, आणि हे वाले छोटेवाले 60 रुपये. हे बघा तुम्ही 60 रुपयाला पाहू शकता. आणि हे काय चेन आहे का? माल आहे. तुम्ही पाहू शकता कोणती पण माल. ही पण माल नाही, ही याच्यातले कोणती पण घ्या. हे 150 रुपयाला तुम्हाला पाहायला मिळतील. पाहू शकता तुम्ही. अजून काय बँगल्स जरा दाखवशील का? व्हरायटी असतील तर. ओके, आणि हे घंटन कसे आहेत लपते? हे 400वाले आहेत. हे तुम्ही पाहू शकता 400वाली लाईन आहे पूर्ण. आणि बँगल्स बांगडी दाखव ना जरा. हे कशी असणार आहे बांगडी? 150 रुपये. 150 कोणती पण घ्या काय? हे बघा तुम्ही पाहू शकता 150 रुपये बँगल्स आहे. कोणती पण घ्या. डिफरंट व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा डिझाईन डिफरंट आहे. कोणती पण घ्या बँगल्स 150 रुपये. आणि ह्या कॉपरच्या पण बँगल्स आहेत. ह्या कशा भेटतील? 200 रुपये. 200 रुपये. कॉपर बँगल्स तुम्हाला 200 रुपयाला पाहायला मिळतील. ओके दादा, एवढेच आहे ना? हे कसे आहेत गंठन वगैरे? ते सगळे 200वाले. हे तुम्हाला सर्व गंठन पाहायला मिळतील ना? हे 200वाले आहेत. तर पाहू शकता दादा इकडंच असतो. इकडून जसं आपण एंट्री करतो इथंच आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल हा दुकान. आणि हा दादा असेल कोपरोलीचाच दादा आहे, टेन्शन नाही. हो. मोरया
तर मित्रांनो, जसं आपण आउटसाईडला येतो तिकडं पण तुम्हाला दुकानं पाहायला मिळतील. इकडं चप्पलची व्हरायटी तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल. इकडं पाहू शकता लेडीज चप्पल भरपूर पाहायला मिळेल. हा बघ दादू चालला आहे छोटूला घेऊन एकदम. आणि इकडं तुम्ही पाहू शकता पूर्ण चप्पल्स असणार आहे. मोस्टली लेडीज चप्पल आहेत. हे दादू सगळे आपल्याला ठेवल्यान का नाही चपला? हां, आपल्याला हात का नाही चपला? फक्त लेडीजचं चप्पल घेऊन येतात, आम्ही काय घालायचंच नाही का? कसा दिला? वेगवेगळी प्राईज आहे. ह्याची कशी प्राईज असणार आहे? ही 250 वाली. आणि ती पाठीमागची आहे ती डिझाईनवाली आहे 2 नंबरची. हां, 270 का 270ला असणार आहे. ओके. बॅक साईड कितीला असणार आहे? सैंडल आएगा 300 का. सँडल 300 रुपयाला आहे. ओके. आणि ही फ्लिपफ्लॉप कशी आहे? ही वाली फ्लिपफ्लॉप 250 आएगा. 250ला फ्लिपफ्लॉप आहे. प्लस छोट्यांचे पण तुम्हाला शूज पाहायला मिळतील. प्लस फ्लिपफ्लॉप पण आहे. छोट्यांचे फ्लिपफ्लॉप कसे आहेत? हे 100 रुपये. हे पाहू शकता तुम्ही 100 रुपये. डिफरंट कलर पण पाहायला मिळतील. आणि प्लस इकडं पण आय थिंक दुसरा आहे तुमचा नाही ना? हा दुसरा दुकान आहे ह्यांचा आहे बहुतेक. त्यांचा पण रेट तुम्हाला सेम राहणार आहे. आणि इथं तुम्हाला जसं तुम्ही इकडून याल एंट्री कराल चिन्हे साईडने किंवा या साईडने जर एंट्री करत असाल तर इथं एक छोटासा दुकान तुम्हाला पाहायला मिळेल. जिथं तुम्हाला दुर्वाहार वगैरे घ्यायचा असेल प्लस नारळ वगैरे घ्यायचा असेल तर हाच पहिला स्टॉल तुम्हाला लागणार आहे. सो इथून तुम्ही घेऊ शकता. प्लस इथं आय थिंक गरमागरम पुरणपोळी आणि उकडीचे मोदक पण तुम्हाला पाहायला मिळतील. हा पाहू शकता उकडीचे मोदक आहेत तुम्हाला पाहायला मिळतात. हे बघा बाप्पासाठी 60 रुपयासाठी. पनवेलला 100 रुपयाला विकतात. ओके. तुमच्या इथून पनवेलला 100 रुपयाला विकतात. आणि हेच तुम्ही इथे 60 रुपये. इथे आमचा घरगुती आहे. ओके, घरगुती. तुम्ही इथलेच आहात का? हां, चिरनेरचे काका प्रॉपर चिरनेरचे आहेत. आणि उकडीचे मोदक त्यांनी दाखवलेले आहेत. 60 रुपयाला एक पडणार आहे. प्लस पोली आहे का? हा, पोली पण आहे. हां, ते पण 60 रुपयाचे 4. ओके. 4 पुरणपोळी आहेत का 60 रुपयाच्या? ह्या बघा तुम्ही पाहू शकता पुरणपोळी पण मस्त आहे. पनवेलला 100 रुपये. ओके. हा पण तुम्हाला तुम्हाला 60 रुपयाला पाहायला मिळेल. दोन्ही पण उकडीचे मोदक आणि गरमागरम पुरणपोळी. तर तुम्ही जसं आतमध्ये पहिलंच याल ना, पहिलंच दुकान यांचं काकांचं लागेल. वैशिष्ट्य आहे काय इथे कोणतंही भाडा नाही. हां, ते टेन्शन नाही. हां, ते ओके. ते बरं आहे. हां, छान आहे गणपतीचं. इतक्या वर्ष जागृत गणपती. कधीपासून आहे तुमचं हे आता आम्ही करोनामध्ये इकडे आलो. ओके. आमचं कुर्ल्याला ओके. मेन आहे जन्मबिंब तिकडं. आमचं गावात आहे चिरनेर. ओके. आम्ही करोनामध्ये इकडे आलो. इकडेच आलो. तर तेव्हापासून इकडेच आहे. तर तुम्हाला बरं वाटतं बरं, छान थंडावा एकदम. ओके. ते तर आणि आहे. इथे काय दादागिरी काहीच नाही. बरोबर. छान मस्त ते लोक येतात, धंदा करतात, बरोबर. व्यापारी मस्त करून टेन्शन नाही. जातात. कोणाकडून भाडा वगैरे हा, काय बाई बी असतात. कोणता काही नाही, भेदभाव नाही. बरोबर. छान उलट एकदम. चांगलं हा आहे. गावात एकदम एक काका तुमचं नाव? रवींद्र मारुती म्हात्रे. रवींद्र मारुती म्हात्रे बोलला तर इकडे टेन्शन नाही. गणपती बाप्पा मोरया. ओके, थँक्यू. मित्रांनो, इकडं तुम्हाला लेडीजचं स्पेशल सामान इन द सेन्स चाप वगैरे असो, रबर वगैरे असो, भरपूर काही दुकानं आहेत. हा एक आहे. प्लस इकडं पण छोटासा स्टॉल आहे. हेअरबँड वगैरे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. दादा काय भाव असणार आहे जरा सांगशील का? 100-120. हेअरबँड कशी असणार आहे? 50 रुपये. बटरफ्लायवाली हेअरबँड आहे 50 रुपये. प्लस इयरिंग कशी असते ना? 120 रुपये. 120 रुपयाला इयरिंग असणार आहे. आयलायनर वगैरे भरपूर काय आहे. चाप वगैरे लायनर 100 रुपयाला असणार आहे. ओके. आणि 120. ते पिन्स वगैरे कसे असणार आहे? चाप 50ला अख्खा पॅकेट. हा 50ला अख्खा पॅकेट आहे का? हा तुम्ही पाहू शकता मोठा पिन आहे. 50 रुपयाला अख्खा पॅकेट असेल. आणि ते चाप 50 रुपये. चाप हे 50 रुपयाला असणार आहे. 50 रुपयाला एक असणार आहे की एक. ओके. हा वाला चाप तुम्ही पाहू शकता 50 रुपयाला एक पीस आहे. प्लस अजून भरपूर व्हरायटी आहे. इकडं तुम्हाला इयरिंग्स वगैरे पाहायला मिळते. इयरिंग्स कशा असणार आहे? हे 100 रुपये. 120 रुपये. हा 100 रुपयाला असणार आहे. 120. हा 350 का? कमी नाही. ओके, चालेल. धन्यवाद दादा. हां मित्रांनो, आपण बाहेर आलेलो आहोत. जात होतो तेवढ्यात आपल्याला एक दुकान दिसलं आहे जिथं तुम्हाला आंबावडी वगैरे सर्व पाहायला मिळतं. हे बघा, हे काका आहेत कासवल्याचे, करंजाचे. चला तर काका. हां, तर काका गेलेले आहेत. आता आपण इकडं दुकान पाहूया. आंबावडी आहे, चिकी वगैरे आहे, प्लस साबुदाण्याचा चिवडा पण आहे, प्लस तुम्हाला केला वेफर वगैरे सर्व पाहायला मिळेल. तर आई तुमचं नाव? नफिका. इधर से हुआ? नाही, इकडे नाही राहत. मग कुठे राहता तुम्ही? शिरवणे. नवी मुंबई आपली माहिती आहे शिरवणे, नेरुल ना? ओके. शिरवण्यामध्ये कुठं? शिरोणे गावात राहत. गावातच. तर कसा रेट असणार आहे आई? हे दाचं कोणतं पण घ्यायचं. दाचं तुम्ही पाहू शकता. कोणत्या पण नाल्या घ्या. फ्राय केलेल्या आहेत, ऑइल फ्राय केलेल्या आहेत. 10 रुपयाला असणार आहे. आंबावडी कशी असणार आहे?
आंबावडी पण 10ला असणार आहे. चिकी चिकी 10ची असणार आहे. आणि ही आय थिंक याची अद्रकची आहे ना ही आल्याची, ती कितीला असणार आहे? एक आहे. ओके 5ला एक पूर्ण भेटणार आहे. पीस आहे. हां पीस आहे ना, एकामध्ये 4 येणार. सो 5 रुपयाला एक असणार आहे. आणि हा कसा नाही 20 रुपयाला असणार आहे. आणि ही वाली साबुदाणा चिवडा 50ला. आणि ते पॉपकॉर्नचं कसं असणार? 30ला. तर आई चांगली अशी माहिती दिली. आई धन्यवाद हा, थँक्यू. ओके. तर मित्रांनो बाहेर आलेलो आहोत, तो ब्रिज दाखवलेला आहे तिथून बाहेर आलेलो आहोत. तर इकडे तुम्हाला 4 व्हीलर असेल तर 4 व्हीलर इकडून तुम्ही पार्किंग करू शकता. 4 व्हीलरची इथं पार्किंग आहे. पार्किंगच्याच नंतर तुम्हाला पाहायला मिळतो आहे. इकडं पाहू शकता तुम्ही फळं मोठमोठी आहेत. कलिंगड आहे, प्लस डांगर आहे, आंबा पण आहे, आणि पायकोण पण आहे, पपई पण आहे, आणि इकडं फणसाचे गरे पण आहेत. इकडं कलिंगडाची कपशी पण आहे. सो आई टोमॅटो कशी दिली? ही 60 रुपये पाव, म्हणजे 20 रुपये पाव आहे. हां 1 किलो घेतली तर 60 रुपये. 1 किलो 60 रुपयाला. ओके. तुम्ही पाहू शकता टोमॅटो आहे 60 रुपये किलो. 60 रुपये किलो असणार आहे. सर कमी जास्त होणार आहे. आणि कलिंगडाची कपची कशी आहे? 20 रुपयाला कलिंगडाची कपची. आणि अख्खा कलिंगड घ्यायचा असेल तर कसं असेल? मोठा 200, बारका 150. तुम्ही पाहू शकता हा छोटा असेल तर 150ला पडेल, आणि हा मोठा असेल तर 200 रुपयाला पडेल. आणि हा गावठी डांगर आहे. डांगर कसा भेटेल आई? तो 30 रुपयाला. हा बघा डांगर पाहू शकता, हा 30 रुपयाला आहे. आणि मोठावाला घ्याल तुम्ही तर 60 रुपयाला आहे. हा बघा साईज बघा. आंबा कसा आहे? आंबा 100 रुपये किलो आहे. लोणच्याचा आहे. कोणत्या टाईपचा आहे? तोतापुरी आहे का? हा पाहू शकता तुम्ही तोतापुरी आहे. आणि मस्त अशी साईज आहे, बिग साईज आहे. तुम्ही पाहू शकता. पपई कशी दिली? पपई 60 रुपये आहे, 80 रुपये. पपई 60 रुपये 80 रुपये अशी भेटणार आहे. आणि पायकोण कसा आहे? किलोवर असणार आहे. पायकोण किलोवर असणार आहे. 100 रुपये किलो. हा पायकोण पाहू शकता तुम्हाला 100 रुपये किलो. हा बघा पाहू शकता मस्त असं आहे. कोण आहे? आम्ही पायकोंड बोलतो ना आमच्या इकडे. काय बोलता? पायकोंड. पायकोंड आणि कोण बोलतो? हा तुमच्या इकडे कोण बोलत असेल? युट्यूबला असतो. इथलाच आहे उरणचा. नाव काय? नक्ष भाऊ. लक्ष्मी याच्यावर युट्यूबवर संध्याकाळीच टाकणार आहे म्हणून आलेलो. नाही चॅनलचं नाव काय? नक्ष भाऊ. नक्ष भाऊ. तर पाहू शकता ह्याही बसलेला असेल पार्किंगच्याच इथं तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमी नित्य संकष्टीला इथंच बसा ना? दर संकष्टीला तुम्हाला इथंच भेटेल. आई तुमचं नाव? गुलाब विजय ठाकरे. ओके. आणि तुम्ही इथल्या चिनेरच्या हायस्कूल शाळेवर राहते. ओके ओके. तर हे मस्त मस्त आई अशी ही आहे. आणि प्लस भाजी वगैरे असते का आपल्याकडं? भाजी असते पण आज आणली नाही. ओके भाजी पण भेटे ना? ओके. आणि इकडं आहे तुम्हाला फणस पण आहे. फणस बघा किती मोठा आहे. गावठू फणस आहे. आणि फणसाचे कसं घरे दिले? 50 रुपये पाव. फणसाचे घरे तुम्हाला 50 रुपये पाव. सो जसं तुम्ही एंट्रन्सला याल तुम्हाला पहिलंच दुकान हे पाहायला मिळेल. ओके. आणि तुम्ही आई घातल्या सातपाड्याच्या सानपाडा नवी मुंबई नेरूल. हां तिकडे वाशीच्या पुढचा ना सानपाडा. ओके ओके. दर्शनाला दर नेहमी येता का तुम्ही? ओके ओके. आई थँक्यू. थँक्यू. ओके. तर मित्रांनो अजून एक स्टोअर पाहायला मिळतोय. हे बघा तुम्ही पाहू शकता. इकडं पण आंबा आहे. आंबा मोठा मोठा आहे. भरपूर साईज आहे. हे बघा आई बघतात आंबे. लोणच्याला आंबे मस्त चांगले आहेत. कसे आंबे आहे बा? 60 रुपये किलो असणार आहे. 1 किलोमध्ये तुम्हाला 3 किंवा 4 आंबे पडतील. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे बाबा आहेत आजोबा आहेत. 3 पडलेत 1 किलोला. आणि अजून आपल्याला पाहायला मिळते इकडं गवतीच्या पण आहे. गवतीच्याची जुडी कशी असणार आहे? 10 रुपयाला जुडी असणार आहे गवतीच्या. आणि तिकडं तुलस पण त्यांनी ठेवलेली आहे. तुलस पण विकायला आहे का? तुलस कशी आहे? तुलस कशी आहे? 20 रुपयाला. ओके 20 रुपयाला तुलस आहे. मस्त अशी पाहू शकता गावठी तुलस तुम्हाला. आणि इकडं आंबे तर मोस्टली आंबेच आहेत. आणि हा बघा डायरेक्ट बगीचाच आहे. तर फायनली मित्रांनो दर्शन वगैरे आपलं मस्त असे झालेले आहेत. आणि ऑलरेडी लेट झालो आहेत. चला आता जाऊया निघूया. ऑलरेडी बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा ब्लॉग माझा इथंच मी एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर. बाय बाय. आणि क्राऊड आत्ता हळूहळू वाढत चाललेला आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.